म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि निसर्गाची नाते जोडण्याचा महिना. आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी घेऊन येतो एक सुंदर परंपरा, एक संदेश आणि जीवनाला स्पर्श करणारा संस्कार. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा दुसरा संगम. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला वाहिली जाते ती तिळाची शिवमूठ. पण तुम्हाला माहित आहे का की श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शंकराला तिळाची शिवमूठ का वाहिली जाते? नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. शंकराला पांढरा रंग प्रिय मानला जातो, म्हणून अनेक सुवासिनी पांढरी साडी नेसून पूजेचे तबक हातात घेऊन भक्तिभावाने शिवालयाकडे निघतात. शिवपिंडीवर शुभ्र तिळाची छोटी शिवमूठ अर्पण केली जाते आणि ओठावर असतो शिवनामाचा गजर. पूर्वीच्या काळात शिवमूठ हे केवळ धार्मिक विधी नव्हता. घरकामात व्यस्त असलेल्या नववधूंना घराबाहेर पडण्याची, इतर महिलांना भेटण्याची आणि भक्तिभावाने काही क्षण स्वतःसाठी जगण्याची ही एक सुंदर संधी असायची. पण अनेकांना प्रश्न पडतो की दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ का वाहिली जाते? तीळ हे आपल्या भारतीय संस्कृतीत आणि आरोग्य परंपरेत अत्यंत महत्त्वाचे धान्य आहे. कमी पाण्यातही वाढणाऱ्या या छोट्याशा बियांमध्ये पोषणाचा मोठा खजिना दडलेला असतो. तीळ हे कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध आहेत. म्हणूनच आपल्या आहारात तिळाचे विशेष स्थान आहे. संक्रांतीचे तिळगुळाचे लाडू, गुळपोळी, तिळकूट, भाजीमध्ये घातलेले तीळ हे पदार्थ केवळ चविष्ट करत नाहीत तर आरोग्याशी जोडलेले आहेत. तिळाच्या तेलालाही धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. देवासमोर लावल्या जाणाऱ्या समई आणि नंददीपात तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. त्याचा शांत आणि सौम्य प्रकाश जणू मनालाही प्रसन्न करतो. संस्कृतमध्ये तेलासाठी स्नेह हा शब्द वापरला जातो आणि स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी. म्हणूनच शंकराला तिळाची शिवामूठ वाहणे म्हणजे केवळ एक धार्मिक प्रथा नाही, तर आपल्या जीवनात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी टिकवण्याचे एक सुंदर संदेश आहे. समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून भगवान शंकराने सृष्टीचे रक्षण केले. त्या त्यागाची आणि करुणेची आठवण ठेवत आपण ही स्नेहयुक्त तिळाची शिवमूठ अर्पण करतो. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराच्या चरणी केवळ तिळाची मूठ वाहू नका, तर त्यासोबत मनातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि स्नेहही अर्पण करा. कारण शिवाला वाहिलेली तिळाची मूठ आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते की आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्नेहाची उब आणि आपुलकीची साथ असेल तर प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. या श्रावणात महादेवाकडे फक्त सुख समृद्धी मागू नका, तर मनात स्नेह, नात्यात प्रेम आणि प्रत्येकाच्या दुःखात उभं राहण्याची शक्ती मागा.